नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन भरतीसह स्वागत आहे. मित्रांनो, व्यवस्थापकीय अधिकारी या पदाकरता भरती निघालेली आहे. अतिशय छान पद आहेत. सरकारी कंपनी अंतर्गत या भरतीकरता आपण अर्ज करू शकता. तर कुठं निघाली आहे भरती, परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. सोबतच ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण जाहिरात आउट झालेली आहे. त्याची व्हिडिओज आपण टाकलेले आहेत, तर तेही भरती एकदा तुम्ही चेक तिथे नक्की करू शकता. तर चला बघूया भरती. पद बघितलं तुम्ही अगोदरच, व्यवस्थापकीय अधिकारी नावाचं पद आहे. पदसंख्या 550 पदं या ठिकाणी असतील. शैक्षणिक पात्रता आपण वेगवेगळ्या कॅडरच्या अलग अलग आहेत, त्या आपण बघूनच घेऊया. वयमर्यादा 21 वर्षे ते 30 वर्ष 1/8/2025 पर्यंत तुमची असणं गरजेचं आहे. ओबीसी एसटी करता सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी सवलत असेल. वेतन म्हणाल तर 50,950 ते 96,765 रुपये या बँडवर पण तुम्हाला त्या ठिकाणी हे वेतन असेल. आता ही भरती निघालेली कुठं आहे हे आपण एकदा बघून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, बघू शकता भरती निघालेली आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, केंद्र सरकारचा उपक्रम आहे. या ठिकाणी ही भरती निघालेली आहे. तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ 550 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स, जनरल आणि स्पेशलिस्ट कॅटेगरी करता स्केल 1च्या अंतर्गत ही जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आता भरती जे कुठल्या पदं करतात बघा. रिस्क इंजिनियर्स करता 50, ॲटोमोबाईल इंजिनियर करता 75, लिगल स्पेशलिस्ट 50, अकाउंट स्पेशलिस्ट 25, एओ हेल्थ 50, IT स्पेशलिस्ट 25, बिझनेस अनालिस्ट 75, कंपनी सेक्रेटरी 2, ॲक्च्युरियल स्पेशलिस्ट 5 आणि जनरलिस्ट 193 असे 550 आहेत. या पदाकरता तुम्हाला जागा. आता या ठिकाणची तुम्हाला जर शैक्षणिक पात्रता बघायची असेल तर आपण या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन बघू शकतो. रिस्क इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंगची तुमची ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे 60% गुणांसह. सोबतच ऑटोमोबाईल इंजिनियर या पदाकरता अर्ज करायचा असेल तर BE BTech ME MTech असणं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये 60% गुणांसह किंवा ग्रॅज्युएशन त्याच फील्डमध्ये 60% गुणांसह असणं गरजेचं. लिगल स्पेशलिस्ट करता ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लॉमध्ये 60% गुणांसह गरजेचं. अकाउंट स्पेशलिस्ट करता चार्टर्ड अकाउंटंट असेल ICAI कडनं किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट असेल द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया किंवा ICWAI अंतर्गत तेही नसेल तर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्याही डिसिप्लिनमध्ये चालेल, परंतु वरीलपैकी डिप्लोमा तुम्हाला गरजेचा नसेल तर मग MBA फिनान्स किंवा PGDPM फिनान्स किंवा MCOM तुमचं असणं 60% गुणांसह गरजेचं. एओ हेल्थ करता MBBS MD MS किंवा PG मेडिकल डिग्री असेल किंवा BDS किंवा MDS किंवा BAMS किंवा BHMS यापैकी कोणी एक असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यासोबतच नंतरचं पद आपण बघितलं होतं IT स्पेशलिस्ट, BE BTech ME MTech IT किंवा कॉम्प्युटरमध्ये असणं गरजेचं आहे. ते नसेल तरी MCA असेल तरी अर्ज करू शकता. नंतर असेल बिझनेस अनालिस्ट, याकरता तुम्हाला बॅचलर किंवा मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे. स्टॅटिस्टिक आणि मॅथमॅटिक्स किंवा ॲक्च्युरियल सायन्समध्ये किंवा डेटा सायन्स किंवा बिझनेस अनालिस्ट करता. कंपनी सेक्रेटरी हे पद आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ACS किंवा FCS फ्रॉम ICSI हे असणं गरजेचं. सोबतच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं कुठल्याही डिसिप्लिनमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता. नंतरचं पद होतं ॲक्च्युरियल स्पेशलिस्ट, याकरता ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन. सोबतच तुमचं ॲक्च्युरियल पेपर 6 निघणं गरजेचं आहे. त्याही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला करता येईल. वयमर्यादा काय असेल हे आपण बघितलेलंच आहे. 21 वर्ष ते 30 वर्ष 1/8/2025 पर्यंत तुमचे असणं गरजेचं आहे. सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी वयामध्ये सवलत ही भेटत असेल. आता या ठिकाणी आणखी बघण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्हाला निवड पद्धत कशी होणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर तो 3 फेजमध्ये प्री-1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल जे 100 मार्काची असेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप ज्याच्यामध्ये विषय असतील इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. नंतरचं असेल मेन एक्झाममध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप 200 मार्क आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये 30 मार्क असतील. दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ह्या ऑनलाईन तुमच्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट तुम्हाला टायपिंग करायची आहे कॉम्प्युटरवरती. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला 2.5 तासाचा वेळ असेल आणि त्यामध्ये एक्झाम जे असतील पेपर त्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस आणि टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल. तर स्पेशलिस्ट करता रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज 40 मार्काचं हे असेल आणि सोबतच तुम्हाला टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस आणि टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याही व्यतिरिक्त स्पेशल स्ट्रीममधलं तुमचं नॉलेज त्या ठिकाणी टेक्निकल आस्पेक्टच्या दृष्ट्या बघितलं जाईल. डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये बघा तुम्हाला 30 मिनटं दिले जातील. 30 मिनटामध्ये 30 मार्कांचं तुम्हाला द्यावं लागेल. इंग्लिश लँग्वेजमध्ये लेटर रायटिंग 10 मार्क, एसे असेल 20 मार्काचा तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक असेल. चुकीचं उत्तर असेल तर चुकीच्या उत्तराला तर त्याला पेनाल्टी हे मिळणार एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. पेनाल्टी सरकारी नियमाप्रमाणे ज्या आता एक्झामला असतात त्याच प्रकारे तुम्हाला तिथे मिळू शकेल. या सगळ्यानंतर तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीकरता सुद्धा पात्र व्हावं लागेल. या चाळणीनंतर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमच्या पुढच्या जॉब करता तिथे हिरवा सिग्नल मिळेल.
आता डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतील, कशा पद्धतीने अर्ज वगैरे करायचा आहे, हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या जाहिरातीमध्ये बघू शकता. ॲप्लिकेशन फीस SC ST आणि PWD असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 रुपये भरावे लागतील. इतर असतील SC ST आणि PWD करता व्यतिरिक्त तुम्हाला 850 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज कधी करायचा आहे तर 30/8/2025च्या आत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्जाला सुरुवात झालेली आहे. एक्झाम ऑनलाईन्स असतील तर ऑनलाईन सेंटर महाराष्ट्राचा जर विचार केला तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर आणि जालना या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थी अर्ज आणि एक्झाम देऊ शकतात. ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे तर इम्पॉर्टंट पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी उपलब्ध असतील. या जाहिरातीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ही संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीनं गाईडलाईन्स तुम्हाला दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अतिशय छान जॉब आहेत, अतिशय छान आणि सुरक्षित नोकरी तुम्हाला या अंतर्गत इथे मिळू शकेल. तर जसं आपण बघितलं अर्ज तारीख शेवटची 30/8/2025 आहे. 3 पद्धतीनं इथे निवड होणार आहे. Pre1, Tier 2 आणि मुलाखत. फीससुद्धा आपण बघितली 850 असेल आणि SC ST WD करता 100 रुपये असेल. वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन्स मिळतील तर https://www.newindia.co.in या अंतर्गत तुम्हाला तिथे जाहिरात उपलब्ध असेल. ही लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची असेल किंवा जाहिरात बघायची असेल तर दोन्ही गोष्टी तिथे उपलब्ध असतील. तर मित्रांनो, ही होती एक अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास प्लीज लाईक करा. इतरही नवीन अपडेट भरतीच्या आपल्या वेबसाईट चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून इतरही भरतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला मग भेटू नवीन व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.